बाबाकडून शिकण्यासारखं असं आहे हा की तरुण पिढीनं त्यांचा संदेश घ्यायला पाहिजे. हा बरोबर आहे. लोक बेरोजगार झाले म्हणून आत्महत्याचा प्रयत्न करतात. हा हा तसं न करता एका शेळीपासून जर सुरुवात केली तर ती वेळ येणारच नाही. येणारच नाही. फक्त नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. आज आपण नवी गोठ्यावर आलेलो आहे शेळ्या बघण्यासाठी. तर हे बघा, शेळी पालक आहेत बाबा, त्यांच्याकडं 3 शेळ्या आहेत आणि हे बाबा आहेत शेळी पालनवाले. तर दादा, आता किती दिवसापासून शेळ्या आहेत तुमच्याकडं? 9-10 वर्षापासून आहे. कसं काय, बरं आहे का शेळी पालनामध्ये? बाकी काय शेती किती किती घे तुम्हाला? शेती काय 1.5 एकर आहे. आता म्हातारपणामध्ये शेळ्या ॲडजस्ट होत्या का सांभाळणं? हा, सांभाळावं लागते. असं का? याला चारा गिरा चारा रानचाच आहे. घरचं काहीच नाही, काहीच नाही. पूर्ण रानचा. बघा, आता बरेच जण म्हणतात की बाबा शेळी पालन करायचं म्हणल्यावर घरचा चारा लागतो शेळ्यांसाठी. त्याची सोय होत नाही. नाही का? रानातलं हिंडलेलं वेगळं आणि घरचं पालन वेगळं. असं आहे का? हा, तेच म्हणतो. मग आता बऱ्याच जणांची समजा चर्चा आहे की बाबा शेळी पालन करायचं म्हणल्यानंतर त्याला आपल्याला घरचा चारा लागतो. घरचं चारा त्याची नाही खवडं होय. त्याला चारा तयार करा, चारा टाका, आहे की नाही? त्याच्या मागच माणूस शिरल, तिथे जरा पाणी पाजा, चारा टाका. दुसऱ्या रानचे हिंडून आणले मोकळे मैदानात. दुसऱ्या कामापेक्षा बरं आहे. बरं आहे. हा, तरी शेळ्या चांगल्या आहेत तुमच्या. आता हे वार्षिक उत्पन्न किती समजा सरासरी अंदाजे? अंदाजे म्हणजे आता 10-15 हजार बकून जातं इथे. एक बकरू. हा, सध्या बकराला भाव भरपूर आहे. मग आज सध्या बकरं किती आहे तुमच्याकडे? 5 आहेत. 5 बकरं आहे. हा. काय आहे त्याच्यामध्ये? एक बोकडे आहे, 4 पाटी. एक बोकड 4 पाटी हे असे बकरं आहेत. आणि यांनी बघा, आता तुम्ही म्हणता काही काहीचं शिकायत काय असती की बाबा शेळी पालन करायचं पण जागा नाही. तर यांनी बघा, आता यांचं राहत्या घरामध्ये बकरं बांधलेली, बरोबर आहे की महाराज? राहत्या घरामध्ये बांधलेली. व्यवसाय करायचा म्हणलं तर जाग्याचं याचं काहीच नाही, ऍडजस्टमेंट करता येते, बरोबर आहे की नाही? तर तसं आमच्या महाराजाकडे पण शेळ्या आहेत. महाराज, तुमच्याकडे किती शेळ्या? 6 आहे. 6 शेळ्या आहेत. आणि पिल्लं आता एकंदर 16 पिल्ले झाले. 16 पिल्ले आहेत. महाराज पण 5-7-8 वर्ष झाले असं तुम्हाला शेळी पालन? 4 वर्ष. आणि यांचं पण रोडलाच शेळी पालन आहे, ते पण दाखवू आपण तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आता बाबांचं वय पण तरी पण शेळी पालन करतायत, याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेता येते. बघा, शेळी पालन फक्त तरुण पिढीला संदेश देण्यासारखं सारखं आहे. हा, तरुण पिढीला संदेश देण्यासारखं आहे की आता बघा, यांचं वय, बाबा किती वय आहे तुमचं? 70च्या पुढे असताना, 75-80 पर्यंत असताना, पण तरी पण बघा यांची जिद्द, शेळी पालन करून दाखवतात. आज नवीन पिढी काय म्हणते, शेळी पालनाचं काय खरं आहे, शेळी पालनामध्ये काहीच परवडत नाही किंवा शेळ्या परेशान करतात. आता तुम्ही हिंडून फिरून चारता म्हणल्यावर बघा तुम्ही, आता यांचं वय बघा, हे फिरून शेळी पालन करतायत. बाबाकडून शिकण्यासारखं असं आहे हा की तरुण पिढीनं त्यांचा संदेश घ्यायला पाहिजे. हा बरोबर आहे. लोक बेरोजगार झाले म्हणून आत्महत्याचा प्रयत्न करतात. हा हा तसं न करता एका शेळीपासून जर सुरुवात केली तर ती वेळ येणारच नाही. येणारच नाही. हा. कारण की याच्यामध्ये इतकं प्रॉफिट आहे शेळी पालनामध्ये. अडचणी समजा, जागा बांधायला नाही, चारायला नाही, हे कारण सांगायला मजा नाही. नाही, मजा नाही कारण त्याच्यात. तुम्ही कष्ट केले ना, तर कष्टात कुठेही फळ मिळतं. मेहनतीला फळ आहेच ना. मिळतं, तर त्याला थोडस दम धरून चालावं लागतं. बस बरोबर आहे. तर खरं जर म्हणलं तर नवीन पिढीसाठी हा व्हिडिओ म्हणजे एक नंबर आहे. बाबाचा संदेश खूप महत्त्वाचा. संदेश म्हणजे तुम्ही बघा, आता 75-80 पर्यंत वय गेलं बाबांचं, पण तरी पण शेळी पालन सोडलं नाही यांनी. त्यांच्या वयातले सगळे लोक बसूनच आहेत ना. सगळे बसून आहेत. हा. पण हे शेळी पालन फिरून शेळी पालन करतायत, एका जागेवर पण नाही परत. तर आपण ज्यांना करायचं नाही ते निमित्त लावतो, बाबा जागा नाही, शेळी पालनासाठी पैसे नाही आपल्याकडे असं. पण यांनी एका शेळीपासून सुरुवात केली, बरोबर आहे ना? एकच शेळीपासून आज बघा यांच्याकडं जवळपास म्हणजे 5 आणि 3 8 परत विकलेले वाटतं काही आहे ना. 15-20 विकले असते. हा, 20 विकले म्हणजे विकणं चालूच आहे त्यांचं. जसं म्हणजे जसं सांभाळ होईल तसं ठेवते. जसं सांभाळणं होईल तसं. परत आडी अडचण आली की ताबडतोब विकायला पण संधी भेटते ना. हा. आज दुसरं जर व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये एवढं प्रॉफिट नाही ना, नाही. बरोबर आहे की नाही? आणि संसाराला हातभार लागतो ना एवढा. संसाराला हातभार लागतो. आज शेळी पालनासारखं दुसरा व्यवसायच नाही. 6 महिन्यामध्ये 2 पिल्लं देतीस आणि 15 महिने 14 महिन्यामध्ये समजा 2दा येते शेळी.
म्हणजे 4 पिल्लं देतात. आज 6 महिन्याचं पिल्लू जरी म्हणलं तर 8-10 हजारापर्यंत जातं, चांगली जर सोय ठेवली तर. बरोबर आहे की नाही? खुराक हे सगळं व्यवस्थित ठेवलं तर तेवढं जातच. चांगलं. तर यांचं मार्गदर्शन खूप म्हणजे तुम्ही दिलं आज चांगलं, कारण की नवीन पिढीसाठी हे मोलाचं मार्गदर्शन असणार आहे. बरोबर की नाही महाराज? बरोबर, बरोबर. आणि महाराज पण यांचे पण खूप शेळ्या चांगल्या आहेत, पिल्लं पण चांगले आहेत. तर मित्रांनो, याच्यामधून तुम्हाला म्हणजे असं मार्गदर्शन आहे की तुम्ही पण शेळी पालन सुरू करून याच्यामधून चांगल्यापैकी प्रॉफिट घेऊन आज तुम्ही नोकरीच्या नादी न लागता 1-2 शेळ्या जरी घेतल्या आणि त्याच्यापासून शेळी पालन सुरू केलं तर तुमचं 2-3 वर्षामध्ये भरपूर काही शेळ्या होतात. बरोबर आहे की नाही महाराज? तर अशा पद्धतीनं तुम्ही पण शेळी पालन सुरू करायला पाहिजे. आज दादाने भरपूर काही चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. तर चला, आणि हे बघा इकडं गहू पण आहे यांचा, शेतामध्येच राहतात. हे छोटंसं घर आहे, हे शेड बनवलेलं आहे शेळ्यांसाठी. परत आंबे पण लावलेले इथं, कडीपत्त्याचं झाड आहे घरासमोर, म्हणजे एकदम रम्य वातावरण आहे. इथं खाण्यासाठी वांग्याचे झाडं पण आहेत, परत मेथीची भाजी, टमाटे, भरपूर काही माळव पण टाकलेलं इथं. तर खूप म्हणजे यांचं शेती इथं एक रोडच्या बाजूलाच आहे पाठीच्या, आणि शेळ्यांसाठी मार्वेल हे सॉरी नेपियर टाकलेलं आहे यांनी, सुपर नेपियर. शेळ्यांसाठी चारा केलेला आहे, म्हणजे फिरून पण आणतात आणि नंतर चारा टाकतात यांना. आडी अडचण कुठं काम आलं तर. आणि शेळी पालनामध्ये असं आहे की तुम्ही यांच्या मागं म्हणजे 24 तास फिरायचं काम नाही ना. बरोबर आहे की नाही? जसं वेळ भेटेल तसं त्याच्यानंतर काम आलं तर आपण बांधून ठेवून त्यांना काही टाकू शकतो, त्याच्यामुळं काही अडचण नाही. तर खूप काही चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे दादांनी. आणि शेळ्या बघा तुम्ही मित्रांनो, 1 नंबर क्वालिटीची शेळ्या आहेत. हे बघा लंबीलच की शेळी, मस्त दुधाला पण चांगले आहे, दूध पण चांगले देत आहेत. शेळ्या घ्यायचं म्हणलं तर चांगल्या क्वालिटीच्या पाहिजे शेळ्या. शेळी पालन करायचं म्हणल्यानंतर उच्चपुऱ्या शेळ्या पाहिजे, जेणेकरून आपलं वंशवळ पुढचं चांगलं आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही महाराज? उत्पन्न चांगलं आहे. हा, उत्पन्न चांगलं निघलं पाहिजे त्याच्यामधून. तर मित्रांनो, अशी या बाबांची कहाणी आहे, हे असं शेळी पालन आहे. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. वातावरण चांगलं आहे इथं, मस्त. सोयलं गेली बाबा.